हॅलो फ्रेंड्स, तर मी आले आहे एका कार्निवलला एका स्कूलमध्ये. तर हे बघा वोटिंग येत आहे ना, वोटिंग करायचं बरं का. आणि हे बघा वेगवेगळ्या रांगोळी विद्यार्थ्यांनी काढलेल्या होत्या. किती छान ना, मला तर खूप मस्त वाटलं. आणि हे बघा इथून असं कार्निवलची सुरुवात झालेली आहे. आणि छोट्या छोट्या गोष्टीही मुलांनी विकायला ठेवलेल्या होत्या. तर हे बघा त्यांनी असे बोर्ड्स लावलेले होते. आणि इथे काही गेम्ससुद्धा होते. त्यातले 1-2 गेम्स मी खेळले बरं का. आणि ह्या गेमवर आम्ही जिंकलेलो आहोत आणि आम्हाला मिळालेली आहे एक पेन्सिल. हे बघा खूप मज्जा आली. आणि हे बघा हाही एक गेम होता पोकेमॉन कार्ड्सचा. त्याच्यानंतर इथेही खूप सारे एकदम वेगवेगळे असे न्यू गेम्स मुलांनी शोधून काढलेले होते. आणि या मुलाने नेम लावलेला आहे पण बिचारा हारला. ओ माय गॉड, जाऊ द्या. पण हरो किंवा जिंको, पण आपल्याला एक मज्जा येते ती वेगळीच. आणि हे बघा या मुलाला मी एक डेमो द्यायला सांगितलेला, तर त्याने असा डेमो दिला. एक टूथपिक अशी ठेवायची आणि बॅलन्स करत दोन्ही साईडला 2 असे 12 रबर लावायचे. तर त्या बिचाऱ्याने मला डेमो करून दाखवला. मी काही गेम खेळली नाही. आणि त्याच्यानंतर कारण की बरेचसे गेम पुढे होतेच. आणि त्यानंतर अजून एक गेम त्याच्या बाजूला होता, तो म्हणजे कॉईन्स ठेवलेले होते एका प्लेटवर आणि ते बर्ड्सच्या सहाय्याने आपल्याला म्हणजे त्याची साईड चेंज करायची होती. तर ती काही मला जमली नसती, त्याच्यामुळे मी काही ते केलं नाही. आणि हा बघा हाच आहे तो गेम. हा खूप डिफिकल्ट असा वाटत होता, कारण की बर्ड्सच्या सहाय्याने कॉईन्स चेंज करणं हे खूप कठीण आहे. आणि ते आता त्याचा डेमो होता म्हणून त्याने खूप वेळा ट्राय केलं, पण आपल्याला ट्रायल नाही. तर अशा पद्धतीने असे वेगवेगळ्या प्रकारचे नवीन नवीन गेम्स बघायला मिळाले. आता इथे आले आहे साई गेमिंग. आणि ह्या मुलांनीही खूप वेगवेगळ्या पद्धतीचे असे गेम्स ठेवलेले होते. आणि आम्ही 3ही बॉटल्सच्या गेममध्ये हरलेलो आहोत आणि आम्हाला काहीच मिळालेलं नाही आहे. पण हे बघा हे सगळे गिफ्ट्स त्या गेमवर होते. आता हे बघा या मुलींनी टॅटू काढायचं होतं तिला, म्हणून मग तिने टॅटू काढायला घेतला. आणि असं छान असं रेनबोचं टॅटू ह्या मुलीच्या हातावर विद्यार्थिनींनी काढलेलं आहे. आणि खूप असं व्हरायटीज, नेलपेंटचं नेल आर्ट होतं, त्यानंतर कॅलिग्राफी, असं खूप साऱ्या गोष्टी त्या लोकांनी ठेवल्या होत्या. ब्रेसलेट्स बनवलेले होते, वॉल हँगिंग्स बनवलेले होते. आणि खूप असा मेळावा सुंदर असा खूप लोक प्रतिसाद देत होती. खूप छान असा रंगला होता. आणि हे बघा त्यानंतर आम्ही फूड स्टॉलवर आलो आणि फूड स्टॉल स्टार्ट झाले आहेत. तर आणि व्हरायटीज ऑफ असे फूड स्टॉल्स तुम्ही बघू शकता. नवीन नवीन प्रकारचे पदार्थ तुम्ही बघू शकता. हा तर वेगळाच काहीतरी पदार्थ होता. त्यामध्ये सँडविच तेवढा माहिती होता. त्याच्यानंतर ह्या मुलीने बघा एक वेगळ्या प्रकारची भेळ तिने बनवली. त्यामध्ये तिने खूप अशा माहिती असलेले चिप्स, त्यानंतर आलूभुजी, त्यानंतर कांदा, मिरची, टोमॅटो आणि चाट मसाला असं सगळ्या गोष्टी टाकून तिने एक मिक्स भेळ बनवली. थोडीशी वेगळी टेस्ट म्हणून असं मी खायला घेतली होती, पण ठीक आहे, नॉर्मल होती. त्याच्यानंतर बाजूला जी मुलगी होती उभी, तिने काय बोलतात त्याला, शेजवान भेळ, शेजवान भेळ अशी चायनीज भेळ बनवलेली होती. आणि ती काही आम्ही खाल्ली नाही, कारण की चायनीज भेळ तर माहिती आहे. त्यानंतर ओरिओ बिस्किट्सचे मोदक असे छान प्रकारे तिने बनवलेले होते. आणि हे बघा ही बनवते ती चायनीज भेळ बनवते. आणि हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे आयटम्स इथे अवेलेबल होते. खूप वेगवेगळ्या डिफरंट व्हरायटीचे ज्यूसेस तिथे होते. बघून एवढी मज्जा आली, कलरफुल ज्यूसेस. त्यानंतर पावभाजी, पाणीपुरी, शेवपुरी, दहीपुरी, वडापाव, समोसा, पॅटीस आणि सुकी भेळ. त्यानंतर मार्शमेलोचं पण काहीतरी एक आयटम होता, पाणीपुरी होती, कॉर्नचं काहीतरी आयटम होता. आणि अशा प्रकारे खूप साऱ्या नवनवीन गोष्टी बघा, फूड डिलाईट, शेवपुरी, सगळे आयटम्स लिहिलेले होते. हा पण एक वेगळा आयटम होता बरं का. आणि हे बघा पाणीपुरी मुलं बनवत आहे. एवढी छोटीशी मुलं होती, पण एवढे छान पदार्थ बनवत होती. आणि गर्दी असल्यामुळे त्यांचीही बिचाऱ्यांची एवढी लगबग सुरू होती, पण तरीही ते कस्टमर काही सोडत नव्हते. आणि त्यांची कन्व्हिन्सिंग पॉवरही खूप छान होती बरं का. आणि आम्ही खूप मज्जा केली, खूप खाल्लं. आली की नाही मज्जा. थँक्यू फॉर वॉचिंग.